कार्यकर्त्यांची थोडंसं थांबवते कारण जयंत पाटील आपल्या सोबत आहे। जयंत पाटीलजी, नागपूर अशांत आहे, अस्थिर आहे, परिस्थिती तणावाची आहे। आपली प्रतिक्रिया नागपूरचं हे दृश्य पाहून? खरं म्हणजे नागपूरला अशी गोष्ट होणं फार धक्कादायक आहे। नागपूरला अशा गोष्टी कधीच गेल्या 40-50 वर्षात झालेल्या मी तरी ऐकलेल्या नाहीत आणि त्यामुळे नागपूर एक शांतताप्रिय लोकांचा भाग आहे आणि त्या ठिकाणी अशी टोकाची भूमिका घेऊन दंगल होणे हे फारच गंभीर आहे आणि माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती राहील, गृह खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी याच्या ताबडतोब दोन्ही बाजूने शांतता होईल आणि असा तणाव करणारे जे होते ज्यांनी इनिशिएट केलं त्यांना योग्य अशा पद्धतीनं काबूत आणण्याचं काम ताबडतोब केलं पाहिजे। ज्या पद्धतीने दगडफेक होते, पोलिसांच्यावर हल्ले होत आहेत, हे सगळं धक्कादायक आहे आणि हे असंच चालू झालं तर मग संपूर्ण महाराष्ट्रात या अशा गोष्टींच्या बाबतीत पडसाद उमटायला लागतील। त्यामुळं आता जे सुरू आहे ते ताबडतोब थांबवण्याचं काम सरकारने करावं अशी आमची विनंती आहे। यामध्ये एक धक्कादायक बाब अशी सुद्धा आहे, प्रवीण दटकेंनीच याची आता काही वेळापूर्वी माहिती दिली की ज्या सामान्य नागरिकांचा कुठल्याही आंदोलनाशी, परिस्थितीशी काहीही संबंध नाही, त्यांच्या घरामध्ये अगदी जाऊन जाऊन त्यांच्या गाड्या लक्ष्य केल्या गेल्या आणि दगडफेक केली गेली। ही खूप गंभीर बाब या घटनेमध्ये उघडकीस आली आहे। यात ज्यांनी असं कृत्य केलं असेल ते सीसीटीव्हीच्या फुटेज बघून ताबडतोब त्यांना आज रात्रीच ताब्यात घेतलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं व्यक्तींना, कुटुंबांना आणि घरांना टार्गेट करून करणं म्हणजे हे अत्यंत क्रिमिनल बाब आहे। ठीक आहे, रस्त्यावर जमाव जमला, एकमेकाच्यात हुज्जत घाली समजू शकतो, पण घरांना टार्गेट ठेवणं याचा अर्थ उद्या सामान्य माणसाला जगणंही मुश्किल होईल आणि भय निर्माण करणं हाच जर काही लोकांचा हेतू असेल तर मात्र मग प्रशासन देखील अपुरं पडेल। त्यामुळे ताबडतोब आणि महाल सारख्या ठिकाणी हे झालंय नागपूरला, हे फारच गंभीर आहे। आणखी एक बाब, खरं तर राजकारण इथे आणायला नको पण ते विरोधकांकडनं काही थोड्या प्रमाणात आणलं गेलं, म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी की विरोधकांनी अगदी आग्रहानं हे म्हटलं की जे बेतालपणे वक्तव्य करतात काही संवेदनशील विषयांवरती, त्यांनी आता आपल्या जिभेला आवर घालण्याची वेळ आहे, गरज आहे। याच्यात राजकारण काय आणलंय? जी फॅक्ट आहे ती सांगितलेली दिसते आणि कसंही कुणी कशावरही बोलणं हे जे चालू आहे आणि सोयीस्कर त्याला दुर्लक्ष करणं चालू जे आहे त्याच्यामुळे अशा घटना वाढल्या तर सरकारच्या नियंत्रणात या गोष्टी राहणार नाहीत आणि म्हणून याच्यात राजकारण नाही आहे, ही फॅक्ट आहे। देयर इज नो पॉलिटिक्स इन दिस। उलट तुम्हीच सांगितलं पाहिजे प्रसार माध्यमांनी की अशा गोष्टीमुळे हे लोकांच्या भावना भडकवण्याचं काम जर कोणी करत असतील तर त्यांना ताबडतोबीनं मर्यादा राखायला सांगितलं पाहिजे। किंबहुना चिथावणीखोर भाषणं केल्याबद्दल काहींच्यावर केसेसही होऊ शकतात आणि हे चुकीचं आहे। समाज जीवनात आपले मुद्दे मांडायला हरकत नाहीत, मुद्दे मांडायला लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे, पण किती मर्यादा सोडून बोलायचं याचा काही लोकांनी विवेक सोडलेला आहे आणि त्या बाबतीत कुणीही कोण कुठल्या धर्माचा आहे वगैरे हे दूर ठेवा, पण अशा पद्धतीने हे वातावरण महाराष्ट्रातलं चिघळवणं हे महाराष्ट्राच्या प्रगतीला देखील हानिकारक आहे। जी पाटील सर, आपल्याला प्रशासनाचा राजकारण किंवा राज्य सरकार चालवण्याचा खूप दांडगा अनुभव आहे। महाराष्ट्रात अशी अनेक संवेदनशील ठिकाणं आहेत की जिथं आता काळजी घेणं खूप गरजेचं आहे। या पार्श्वभूमीवर एक तर तुम्ही आवाहन काय कराल आणि काय काळजी, काय खबरदारी घ्यायला हवी आहे? एक म्हणजे पोलिसांचं इंटेलिजन्स स्ट्रेंथन केलं पाहिजे, पोलिसांनी जागरूक राहिलं पाहिजे। कोणत्याही वस्तीमध्ये अशा प्रकारची म्हणजे फार अग्रेसिव्ह भाषा वापरणारी लोक जी असतील त्यांना वेळीच पायबंद घातला पाहिजे, त्यांना ताब्यात गरज असेल तर ताब्यात घेतलं पाहिजे पोलिसांनी आणि पोलिसांचा इंटेलिजन्स इम्प्रूव्ह केला पाहिजे, नंबर 1। नंबर 2, त्याचबरोबर अशा ठिकाणी त्या भागातल्या राजकीय नेत्यांनी, मंत्र्यांनी जाऊन दोन्ही बाजूला भेटलं पाहिजे, एका बाजूला नाही, आणि दोन्ही बाजूला भेटून दोघांनाही शांत बसण्याच्या सूचना प्रसंगी सक्तपणाने सांगितलं पाहिजे की आता ह्याच्या पलीकडे तुम्ही जाता येणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत तिथले लोकप्रतिनिधी आहेत ते लोकांच्यात गेले पाहिजेत।
आज पोलीस पुढे जात आहेत, त्या ठिकाणी आता शक्य नाहीये, मला माहिती आहे हे. पण उद्या सकाळपासून ही शांततेची मोहीम ताबडतोब सर्व राजकीय नेत्यांनी हातात घेतली पाहिजे. बरोबर. आणि अफवा जे आहेत, अफवा पसरवण्याचं काम जे करतायत, व्हॉट्सअपवर पसरवणे, बाकीच्या कुठले तरी बाहेरचेच व्हिडिओ टाकायची प्रथा आहे आता अलीकडे, आणि ते व्हिडिओ दाखवून असं इकडे झालं तिकडे झालं, या सगळ्या अफवा ताबडतोबीनं थांबवल्या पाहिजेत. आणि त्यासाठी पोलिसांनी पूर्ण अलर्ट राहिलं पाहिजे. नाहीतर हे महाराष्ट्रात सगळीकडं ते प्रश्न हा वाढत जाईल. आभार आपले आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. भाजपचे